नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर फायनली मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बॅलन्स शीट, P&L रिपोर्ट आणि कॅश फ्लो विषयी स्टडी करणार आहोत. मागील 4-5 व्हिडिओमध्ये आपण बरेच फंडामेंटल पॉईंट बघितलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि P&L रिपोर्ट आपल्याला कंपनीच्या फायनान्शियल परफॉर्मन्सबद्दल डिटेल माहिती सांगतात. बॅलन्स शीट तुम्हाला कंपनीचे ॲसेट्स, लायबिलिटीज, इक्विटी याबद्दल माहिती सांगते. त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्हाला कंपनी कॅश कुठून जनरेट करते ते समजते आणि P&L रिपोर्टमध्ये तुम्हाला कंपनीच्या प्रॉफिट आणि लॉसबद्दल माहिती मिळते. ज्यावेळी तुम्ही या तिन्ही गोष्टी म्हणजे बॅलन्स शीट, P&L रिपोर्ट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट एकत्र वापरता त्यावेळी तुम्हाला कंपनीच्या फायनान्शियल हेल्थ आणि ग्रोथ पोटेन्शियलबद्दल माहिती मिळते. याच्या व्यतिरिक्त क्वार्टरली रिपोर्ट म्हणून एक आहे. तर सर्वात आधी हा पॉईंट आपण पाहूया. तर क्वार्टरली रिपोर्टमध्ये कंपनी प्रत्येक क्वार्टरला म्हणजे एक क्वार्टर 3 महिन्यांचे असते, म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी अनऑडिटेड फायनान्शियल रिपोर्ट इश्यू करते. या रिपोर्टमध्ये 3 महिन्यातील कंपनीचा ग्रॉस रेव्हेन्यू, सेल्स, नेट प्रॉफिट, ऑपरेशनल एक्सपेन्सेस याबद्दल माहिती दिलेली असते. आपण रिलायन्स ओपन करूयात, त्याचा आपण क्वार्टरली रिपोर्ट पाहूया. तर इथे बघा क्वार्टरली रिझल्ट म्हणून आहे. यामध्ये पॉईंट वाईज आपण पाहूया. तर यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे नेट सेल्स. यामध्ये कंपनीचा प्रत्येक 3 महिन्यातील टोटल सेल्स दिलेला आहे. डिसेंबर 2022मध्ये 1,29,000 करोड एवढा कंपनीचा नेट सेल्स आहे. सिमिलरली मार्च 2023मध्ये 1,22,000 करोड सेल्स आहे. जून 2023मध्ये 1,20,000 करोड सेल्स आहे. सप्टेंबर 2023मध्ये 1,40,000 करोड सेल्स आहे आणि डिसेंबर 2023मध्ये 1,30,000 एवढा सेल्स आहे. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट आहे टोटल एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. यामध्ये कंपनीचा टोटल किती खर्च झालेला आहे त्याचे आकडे दिलेले आहेत. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ऑपरेटिंग प्रॉफिट. आता इथे ऑपरेटिंग प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट या दोन गोष्टी येतात. तुम्ही जर क्रॉस प्रॉफिटमधून टोटल ऑपरेशनल कॉस्ट वजा केली तर तुम्हाला ऑपरेटिंग प्रॉफिट मिळतो आणि अजून इंटरेस्ट आणि टॅक्सेस वगैरे वजा केले तर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळतो. ओके, तर इथे कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट दिलेला आहे. त्यानंतर ऑदर इन्कम आहे. ऑदर इन्कममध्ये कंपनीच्या इन्व्हेस्टमेंट आणि डिपॉझिटवरती मिळालेला इंटरेस्ट, कंपनीच्या मालकीची प्रॉपर्टी रेंटवर दिलेली असेल तर रेंटल इन्कम, किंवा कंपनीची एखादी तिचे ॲसेट विकली असेल तर त्याची अमाऊंट, या सर्वांचा ऑदर इन्कममध्ये समावेश होतो. ओके, त्यानंतर इंटरेस्ट हा पॉईंट आहे. यामध्ये कंपनीने घेतलेल्या लोनवरती किती इंटरेस्ट पे केलेला आहे त्याचे अमाऊंट दिलेले आहे. त्यानंतर डिप्रिसिएशन हा पॉईंट आहे. यामध्ये तुम्हाला मी मागे सांगितलेले की डिप्रिसिएशन म्हणजे काळानुसार कंपनीच्या ॲसेटची सततच्या वापरामुळे तिच्या किमतीची होणारी घसरण. तर त्याचे आकडे यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एक्सेप्शनल आयटम्स. यामध्ये समजा अचानक काही आपत्ती आली किंवा मोठे नुकसान झाले तर त्याचे कॉस्ट येते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. यामध्ये टॅक्स पे करण्याआधीचा कंपनीचा टोटल प्रॉफिट येतो. त्यानंतर टॅक्स हा पॉईंट आहे. त्यामध्ये कंपनीने किती टॅक्स पे केलेला आहे त्याचे अमाऊंट दिलेले आहे. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा पॉईंट आहे. यामध्ये कंपनीने टॅक्स पे केल्यानंतरचा फायनल शिल्लक प्रॉफिट दिलेला आहे. त्यानंतर यामधील शेवटचा पॉईंट आहे ॲडजस्टेड EPS. EPS तुम्हाला माहीतच आहे, अर्निंग पर शेअर. तर त्याचे आकडे इथे दिलेले आहेत. ठीक आहे, तर हे सर्व क्वार्टरली रिझल्टमधील पॉईंट होते. सर्वांना समजले असतील असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपण P&L रिपोर्ट कसा पाहायचा ते बघूया. तर यामध्ये सुद्धा आपण क्वार्टरली रिपोर्टमध्ये जे पॉईंट पाहिलेले आहेत तेच पॉईंट आहेत, फक्त इथे आकडे ॲन्युअली आहेत. त्यामुळे आपण हे पॉईंट आपण डबल पाहत बसणार नाही. त्यामुळे हे पॉईंट तुम्ही स्वतः पहा. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाची बॅलन्स शीट कशी पाहायची ती पाहूया. तर बॅलन्स शीटमध्ये 2 साईड येतात, एक लायबिलिटीज आणि दुसरा ॲसेट. बॅलन्स शीट नेहमी ॲसेट आणि लायबिलिटीजला बॅलन्स करते, म्हणून तिला बॅलन्स शीट बोललं जातं. तर लायबिलिटीज साईडमध्ये पहिला पॉईंट आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये तुम्हाला सांगितलेलं की शेअर होल्डर इक्विटी येते आणि त्यानंतर टोटल रिझर्व्स आहे. यामध्ये शिल्लक ठेवलेली कॅश येते. या दोघांची मिळून टोटल इक्विटी असते. तर याचे आकडे इथे दिलेले आहेत. त्यानंतर बॉरोइंग्स हा पॉईंट आहे. बॉरोइंग्समध्ये कंपनीने घेतलेले लोन्स येतात. त्यानंतर ऑदर NC लायबिलिटीज हा पॉईंट आहे. याला नॉन करंट लायबिलिटीज किंवा लाँग टर्म लायबिलिटीज बोललं जातं. यामध्ये डेप्ट किंवा फायनान्शियल ऑब्लिगेशन्स येतात जे कंपनी 1 वर्षानंतर पे करणार आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे करंट लायबिलिटी. यामध्ये कंपनीचे ते डेप्ट्स आणि फायनान्शियल ऑब्लिगेशन्स येतात जे कंपनी 1 वर्षाच्या आतमध्ये पे करणार आहे. ओके, तर त्यानंतर शेवटी टोटल लायबिलिटीज दिलेली आहे. यामध्ये कंपनीची टोटल लायबिलिटीज किती आहे ती दिलेली आहे.
वरील सर्व पॉईंट्स म्हणजे शेअर कॅपिटल प्लस टोटल रिझर्व्स प्लस बॉरोईंग प्लस नॉन करंट लायबिलिटीज प्लस करंट लायबिलिटीज मिळून टोटल लायबिलिटीज येते. इथे रिलायन्सची सध्याची मार्च 2023ची टोटल लायबिलिटीज 8,97,000 करोड एवढी आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण ॲसेटचा पार्ट पाहूया. यामध्ये पहिला पॉईंट आहे नेट ब्लॉक. नेट ब्लॉकमध्ये कंपनीची जी ॲसेट आहेत ती ज्या प्राईजला कंपनीने घेतलेली आहेत त्यातून डिप्रेसिएशन म्हणजे त्या ॲसेटची सततच्या वापरामुळे तिच्या प्राईजची झालेली घट वजा करून राहिलेली किंमत येते. इथे रिलायन्सची नेट ब्लॉक किती आहे ती दिलेली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट कॅपिटल WIP. कॅपिटल WIP म्हणजे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. यामध्ये कंपनीचे ते ॲसेट येतात जे अजून यूज करण्यासाठी तयार झालेले नाहीत. उदाहरणार्थ अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग असेल किंवा मशिनरी बनवायची चाललेली असेल तर त्याची किंमत ही कॅपिटल WIP मध्ये येते. त्यानंतर इंटॅन्जिबल WIP हा पॉईंट आहे. इंटॅन्जिबल म्हणजे मराठीमध्ये याला अमूर्त म्हणतात, म्हणजे ज्याला स्पर्श करता येत नाही असा. तर यामध्ये कंपनीचे ते ॲसेट येतात जे फिजिकली एक्झिट करत नाहीत, म्हणजे पेटंट असतील किंवा ट्रेडमार्क, ट्रेड नेम, सर्व्हिस मार्क्स, कॉपीराईट्स ही सर्व ॲसेट फिजिकली एक्झिट करत नाहीत, तरी पण ती कंपनीच्या फ्युचर ग्रोथमध्ये व्हॅल्यू ॲड करतात. तर हे सर्व इंटॅन्जिबल WIP मध्ये येतं. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स हा पॉईंट आहे. यामध्ये कंपनीने केलेली इन्व्हेस्टमेंट येते. यामध्ये शेअर्स असतील किंवा म्युच्युअल फंड, सिक्युरिटीज, बॉन्ड, फिक्स डिपॉझिट्स, डिपेंचर्स हे सर्व इन्व्हेस्टमेंटमध्ये येतात. इन्व्हेस्टमेंट कंपनीला कॅपिटल ॲप्रिसिएशन आणि इन्कम मिळवून देते, त्यामुळे ती ॲसेट साईडला लिहिली जाते. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. यामध्ये लोन्स आणि ॲडव्हान्सेस याचे आकडे दिलेले आहेत. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेट हा पॉईंट आहे. हे लॉंग टर्म ॲसेट असतात, हे कॅशमध्ये इझिली कन्वर्ट होत नाहीत. यामध्ये फिक्स ॲसेट जसे की प्रॉपर्टी, प्लांट आणि इक्विपमेंट्स, त्यानंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जसे की बॉन्ड आणि शेअर्स, इंटॅन्जिबल ॲसेट जसे की कॉपीराईट्स, पेटंट्स, ट्रेडमार्क्स, गुडविल या सर्वांचा नॉन करंट ॲसेटमध्ये समावेश होतो. ओके, त्यानंतर करंट ॲसेट म्हणून पॉईंट आहे. यामध्ये ते सर्व ॲसेट येतात जे एका वर्षाच्या आतमध्ये इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. यामध्ये कॅश आणि कॅश इक्विव्हॅलंट अकाउंट्स, रिसिवेबल, इन्व्हेंटरी, शॉर्ट टर्म लायबिलिटीज या सर्वांचा करंट ॲसेटमध्ये समावेश होतो. त्यानंतर लास्ट शेवटी टोटल ॲसेट म्हणून पॉईंट आहे. यामध्ये सर्व करंट आणि नॉन करंट ॲसेट्स, इंटेंजिबल ॲसेट्स, इन्व्हेस्टमेंट या सर्वांचा समावेश होतो. इथे रिलायन्सची टोटल ॲसेट मार्च 2019मध्ये 7,85,185 करोड एवढे आहे. यावरील सर्व पॉईंटची बेरीज केली ना तरी ती एक्झॅक्ट एवढी येते. ओके, तर हे झालं आपलं ॲसेट पार्ट. आता इथे बघा, या बॅलन्स शीटमध्ये टोटल लायबिलिटीज आपण आता फक्त मार्च 2019ची बॅलन्स शीट बघतो. तर मार्च 2019ची टोटल लायबिलिटीज आहे 7,85,185 करोड आणि मार्च 2019ची टोटल ॲसेटसुद्धा आहे 7,85,185 करोड रुपये. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की बॅलन्स शीट नेहमी ॲसेट आणि लायबिलिटीजला बॅलन्स करते. तुम्ही कोणत्याही कंपनीची बॅलन्स शीट उघडली तरी ॲसेट आणि लायबिलिटीज साईड नेहमी बॅलन्सच राहते. ओके, तर समजलं असेल सर्वांना. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता आपण कॅश फ्लो स्टेटमेंट पाहणार आहोत. कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला कंपनीचा कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो सांगते. आता इथे तुम्हाला एक कन्फ्युजन असेल की P&L रिपोर्टसुद्धा तुम्हाला हेच सांगते की कंपनीला किती प्रॉफिट झाला किंवा किती लॉस झाला. परंतु या दोघांमध्ये हाच फरक आहे की कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला कंपनीने ॲक्च्युअलमध्ये किती कॅश जनरेट केला हे सांगते आणि P&L रिपोर्ट हे सांगत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा आपली एक पेंटची कंपनी आहे जिथे आपण रोज पेंटचे 200 बॉक्स विकतो आणि एका बॉक्सची किंमत आहे 100 रुपये. म्हणजे आपली टोटल सेल झाली 20,000 रुपये. आता यामध्ये आपण कॉस्ट पकडलेली नाही. समजून जर आपल्याला 20,000 प्रॉफिट झाला, मग आता जर मी P&L रिपोर्ट अपडेट केला तर त्यामध्ये प्रॉफिट येईल 20,000 रुपये. आता समजा त्यामध्ये 150 बॉक्स आपण कॅशमध्ये विकले आणि 50 बॉक्स क्रेडिटवर विकले, म्हणजे 50 बॉक्सचे 5,000 रुपये आपल्याला नंतर मिळणार आहेत. मग आता आपल्या कंपनीला ॲक्च्युअलमध्ये किती कॅश आला तर 15,000 रुपये आणि P&L रिपोर्टमध्ये प्रॉफिट किती दाखवलेला आहे तर 20,000 रुपये. तर यावरून तुम्हाला समजलं असेल दोघांमध्ये काय फरक आहे ते. त्यामुळे कॅश फ्लो स्टेटमेंट पाहणे खूप महत्त्वाचे असते, कारण असे पण होऊ शकते की 5,000 रुपये कंपनीला कधी मिळणारच नाहीत. त्यामुळे P&L रिपोर्ट तुम्हाला कंपनीची पूर्ण पिक्चर दाखवत नाही. त्यासाठी तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंटसुद्धा पाहावे लागते. ओके, तर यामध्ये आपला पहिला पॉईंट आहे प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन्स. यामध्ये कंपनीच्या ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून आलेल्या पैशाचा समावेश होतो, परंतु यामधून अजून टॅक्स पेड केलेला नाही आहे. इथे प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशनमधून किती कॅश आलेला आहे त्याचे आकडे दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला नॉन ऑपरेटिंग आणि नॉन कॅश एक्सपेन्सेसमध्ये झालेले ॲडजस्टमेंट दाखवते. त्यामध्ये नॉन कॅश एक्सपेन्सेस म्हणजे यामध्ये डिप्रेशिएशन, अनरिअलाइज गेन्स आणि लॉसेस, ॲमोर्टायझेशन वगैरे गोष्टी येतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे चेंजेस इन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. यामध्ये कंपनीच्या ॲसेट आणि लायबिलिटीजची किंमत किती कमी किंवा किती जास्त झालेले आहेत ते दिलेलं आहे.
त्यामुळे इथे बघा प्राईस निगेटिव्हमध्ये दिलेले आहे, कारण इथे ॲसेट आणि लायबिलिटीजची किंमत कमी झालेली आहे. त्यानंतर टॅक्स पेड हा पॉईंट आहे. यामध्ये कंपनीने किती इन्कम टॅक्स पे केलेला आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर ऑपरेटिंग कॅश फ्लो, इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आणि फायनान्सिंग कॅश फ्लो हे 3 पॉईंट आहेत. ऑपरेटिंग कॅश फ्लो यामध्ये कंपनीने तिच्या रेग्युलर ऑपरेशन्स जसे की सेल्स, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग यामधून किती अमाऊंट आलेले आहे ते दाखवते. आणि यामध्ये कंपनीचा आउटफ्लो म्हणजे सॅलरीज, वेंडर फीज, क्रेडिटर्स, कॅश पे आणि इंटरेस्ट पेमेंट किती आहे हे पण दाखवते. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट आपल्याला हे सांगते की कंपनीच्या बिझनेस ऑपरेशनमधून किती कॅश येत आहे आणि किती कॅश जात आहे. जनरली प्रत्येक कंपनीचा ऑपरेटिंग कॅश फ्लो हा पॉझिटिव्हच असतो. आता इथे रिलायन्समध्ये बघा, कंपनीच्या ऑपरेटिंग कॅश फ्लोमधून कंपनीला 29,191 करोड रुपये आलेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो. यामध्ये इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजमधून किती कॅश आलेला आहे किंवा किती कॅश स्पेंड झालेला आहे ते दाखवलेलं आहे. जर इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर समजून जा की कंपनीने ॲसेट विकत घेतलेले आहेत. कदाचित कंपनीने प्रोजेक्टसाठी नवीन जमीन घेतलेली आहे किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल. आणि जर इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो जर पॉझिटिव्ह असेल तर समजून जा की कंपनीने कोणती तरी ॲसेट सेल केलेले आहे, विकलेले आहे. आता इथे जर एखाद्या कंपनीचा इन्व्हेस्टिंग कॅश फ्लोमधून खूप जास्त कॅश येत असेल तर ती योग्य गोष्ट नाही आहे. आता इथे रिलायन्सच्या केसमध्ये निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट कॅश फ्लो आहे, जे की चांगली गोष्ट आहे. कदाचित कंपनीने एखादी नवीन ॲसेट बाय केलेली असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे फायनान्सिंग कॅश फ्लो. फायनान्सिंग कॅश फ्लो तुम्हाला कंपनीचं फायनान्सिंग स्ट्रक्चर सांगते. यामध्ये सर्व फायनान्शियल ॲक्टिव्हिटीज येतात, जसे की डिव्हिडंड देणे, लोन रिपेमेंट करणे, शेअर्स आणि बॉन्ड्स इश्यू करणे, नवीन लोन घेणे. मग जर फायनान्शियल कॅश फ्लो पॉझिटिव्ह असेल म्हणजे कंपनीने लोन किंवा इक्विटीच्या माध्यमातून ॲडिशनल अमाऊंट रेज केलेले आहे. आणि फायनान्शियल कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर यातून आपल्याला हे समजतं की कंपनीने लोन रिपेमेंट केला असेल किंवा शेअर्स बायबॅक केले असतील, ज्यातून कंपनीचा कॅश आउटफ्लो जास्त झालेला आहे. ओके, तर हे 3 पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. पुढचे नंबर तुम्ही स्वतः चेक करा, मी ते आता सांगत बसणार नाही. त्यानंतर आपला यामध्ये शेवटचा पॉईंट आहे नेट कॅश फ्लो. यामध्ये कंपनीचा टोटल नेट कॅश फ्लो किती इनफ्लो किंवा आउटफ्लो झाला ते दाखवलेलं आहे. म्हणजे कंपनीमध्ये सर्व बेरीज वजाबाकी करून शेवटी किती कॅश आली किंवा किती कॅश गेली ते टोटल रक्कम. अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॅश फ्लो म्हणजे कंपनीच्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोमधील फरक म्हणजे नेट कॅश फ्लो. ओके, तर इथेपर्यंत आपण कंपनीच्या तिन्ही पण गोष्टी म्हणजे बॅलन्स शीट, P&L रिपोर्ट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट पाहिलेले आहेत. यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अजून एक गोष्ट राहते ती म्हणजे ज्या प्रकारे आपण मागील व्हिडिओमध्ये बँक सेक्टरमध्ये काही वेगळे रेशो येतात ते पाहिले, त्याप्रकारे सेम बँक सेक्टरमध्ये बॅलन्स शीट आणि P&L रिपोर्टमध्ये काही पॉईंट वेगळे येतात, ते फक्त आपण एकदा पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण HDFC बँक हा स्टॉक ओपन करूया. यामध्ये आधी आपण P&L रिपोर्ट पाहूया. तर यामध्ये पहिला पॉईंट आहे इंटरेस्ट अर्न. यामध्ये बँकेने दिलेल्या लोन्सवरती बँकला किती टोटल इंटरेस्ट मिळालेला आहे त्याची अमाऊंट दिलेली आहे. त्यानंतर ऑदर इन्कम हा पॉईंट आहे. ऑदर इन्कममध्ये बँकेच्या नॉन कोर बिझनेस ॲक्टिव्हिटीजमधून आलेला इन्कम पकडला जातो. त्यानंतर इंटरेस्ट एक्सपेंडेड हा पॉईंट आहे. इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये बँकेने डिपॉझिटवरती लोकांना किती व्याज दिलेलं आहे त्याची टोटल रक्कम येते. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्स हा पॉईंट आहे. हा बँकचा नॉन इंटरेस्ट एक्सपेन्स असतो. म्हणजे एम्प्लॉई सॅलरीज, रेंट, टॅक्सेस, ॲमोर्टायझेशन हे सर्व ऑपरेटिंग एक्सपेन्समध्ये पकडलं जातं. त्यानंतर टोटल प्रोव्हिजन हा पॉईंट आहे. प्रोव्हिजन म्हणजे बँक भविष्यात थकीत लोनमधून लॉस होऊ नये म्हणून लोनमधील काही अमाऊंट बाजूला काढून ठेवते, त्याला प्रोव्हिजन बोललं जातं. ओके, त्यानंतर खाली प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्सेस, नेट प्रॉफिट आणि ॲडजस्टेड EPS हे 4 पॉईंट दिलेले आहेत, जे आपण आधी बघितलेले आहेत. त्यामुळे आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपण बॅलन्स शीटमधील पॉईंट पाहणार आहोत. तर यामध्ये आपण शेअर कॅपिटल बघितलं आहे आणि टोटल रिझर्व्स बघितले. त्यानंतर डिपॉझिट्स म्हणून पॉईंट आहे. यामध्ये सर्व पैसे येतात जे बँकेच्या सेव्हिंग्स, फिक्स्ड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिटमध्ये आहेत. त्यानंतर बॉरोइंग्समध्ये बँकेने दुसऱ्या बँककडून घेतलेले लोन्स येतात. त्यानंतर ऑदर लायबिलिटीज म्हणून पॉईंट आहे. ऑदर लायबिलिटीजमध्ये इन्कम टॅक्स, इंटरेस्ट ऑन नॉन डिपॉझिट लायबिलिटीज यासारख्या गोष्टी येतात. त्यानंतर टोटल लायबिलिटीज म्हणून आहे. तर यामध्ये वरील सर्व लायबिलिटीजचा एकूण काउंट दिलेला आहे. कंपनीचे टोटल लायबिलिटीज किती आहे ती दिलेली आहे. त्यानंतर ॲसेटमध्ये पहिला पॉईंट आहे बॅलन्स विथ RBI. यामध्ये बँकने RBI बँकमध्ये किती कॅश ठेवलेले आहेत ते दिलेले आहे. त्यानंतर बॅलन्स विथ बँक्स म्हणून पॉईंट आहे. यामध्ये बँकेने दुसऱ्या बँक्सला इंटरेस्ट मिळवण्यासाठी दिलेल्या लोनची एकूण रक्कम दिलेली आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर ॲडव्हान्सेस हा पॉईंट आहे. हा पॉईंटसुद्धा आपला झालेला आहे. ॲडव्हान्सेसमध्ये बँकेने दिलेले शॉर्ट टर्म लोन्स येतात. त्यानंतर नेट ब्लॉकसुद्धा झालेला आहे. त्यानंतर ऑदर ॲसेटमध्ये लोन्स आणि इन्व्हेस्टमेंट सोडून बाकीची बँकची सर्व ॲसेट येतात. त्यानंतर टोटल ॲसेट्स, यामध्ये टोटल ॲसेट किती आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बँकच्या बॅलन्स शीटमधील सुद्धा सर्व पॉईंट्स पाहिलेले आहेत.
त्यानंतर आता इथे बँकचे कॅश फ्लो स्टेटमेंट दिलेले नाही आहे, परंतु तुम्हाला कॅश फ्लो स्टेटमेंट पाहिजे असेल तर खाली ॲन्युअल रिपोर्टमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता. ॲन्युअल रिपोर्टमध्ये कंपनीबद्दल बाकीच्यासुद्धा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यासुद्धा तुम्ही बघा. ॲन्युअल रिपोर्टला तुम्ही कंपनीची कुंडलीसुद्धा म्हणू शकता, कारण यामध्ये एक ना एक सर्व लहान मोठे पॉईंट दिलेले असतात. कंपनीचे मॅनेजमेंट, सेल्स, रेव्हेन्यू, प्रोडक्ट्स, फायनान्शियल रिपोर्ट्स सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे तुम्ही कंपनीचे ॲन्युअल रिपोर्टसुद्धा पाहत चला. ॲन्युअल रिपोर्ट पाहणं थोडं बोरिंग काम आहे, कारण यामध्ये 400-500 पेजेस दिलेले असतात. तरी पण सवय लावा. ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याचे ॲन्युअल रिपोर्ट नक्की पहा. तर ठीक आहे मित्रांनो, इथेपर्यंत आपल्या या शेअर मार्केट बेसिक टू ॲडव्हान्स सिरीजमधील फंडामेंटल ॲनालिसिसचा पार्ट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके, तर पुढील व्हिडिओपासून आपण टेक्निकल ॲनालिसिसला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ थोडे इंटरेस्टिंग होणार आहेत, त्यामुळे नक्की पहा. तर चला आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.